ठरलं तर मग या मालिकेच्या 19 मार्चच्या भागामध्ये अस्मिताला आता मुलगा झालेला आहे आणि फायनली अस्मिताची डिलिव्हरी झालेली आहे. थोड्या दुःखात का होईना पण अस्मिताच्या आयुष्यात सुखाचा आता एक क्षण आलेला आहे. अस्मिता आपल्या बाळाला हातात घेते आणि आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी तिच्या आयुष्यात घडल्यात त्या विसरून एकटक त्या बाळाकडे पाहते आहे. तिच्या आयुष्यात अनेक दिवसानंतर एक आनंदाची गोष्ट आलेली असते आणि तोपर्यंत घरातले सगळेजण येतात. अस्मिता, अभिनंदन आणि कसं वाटतंय तुला आई बनून, असं आता ज्या वेळेला कल्पना विचारते, अस्मिता म्हणते हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होते. तुम्हाला कसं वाटतंय आजी आजोबा बनून? यावरती प्रताप म्हणतोय, अगं आनंदाला पारावार नाहीये. कधी एकदा आता इकडे तुला भेटतोय ना, असं आम्हाला झालं होतं. खरंच खूप खूप भारी वाटतंय आम्हाला. असं म्हणत प्रताप आता खूपच खुश झालेला आहे आणि अस्मिता बाळाला हातात घेत असताना कल्पना म्हणते, बघू बघू, आणि कल्पना बाळाला हातात घेते आणि ती सांगते, खरंच काय स्वर्गसुख काय असतं ना, याचा अनुभव खरंच मला आज भेटलेला आहे. असं म्हणत ती खूपच खुश झालेली आहे आणि त्यावेळेला अर्जुन मात्र चांगलाच रागावलाय. हे काय, म्हणजे आता इकडे मामा पण उभा आहे, पण मामाला कोणी विचारतच नाहीये. मामाच्या हातामध्ये बाळाला द्या की. यावरती आता प्रताप म्हणायला लागतो, हो हो, अरे काय उतावळेपणा चाललेला आहे, घे तू पण घे. असं म्हणत सगळेजण इतके खुश आहेत ना, की आता कालच्या दिवसाला असं काही घडलं होतं की ज्यामुळे घरामध्ये उलथापालथ आले, हे सगळे विसरून आता सगळेजण तो क्षण खूप आनंदाने एन्जॉय करतायत. अर्जुन मात्र रागवलाय की मला का नाही देत आहेत, मी मामा आहे ना. सायली सांगते, नाही, मामाच्या आधी मामीचा हक्क. बघू बरं. असं म्हणत सगळेजण इतकं एन्जॉय करतायत ना, की त्यांना आता खूप आनंद झालेला आहे आणि सुभेदार फॅमिलीचा आनंदाचा पारावा राहिलेला नाहीये. त्यानंतर प्रताप म्हणतोय, खरंच खरंच हे सुख म्हणजे काही वेगळंच असतं आणि आता त्याला आपले शब्द एक्सप्रेस करता येत नाहीत. आणि त्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते, अस्मिता, अगं तू थकली असशील ना. त्यावरती अस्मिता म्हणते, हो ग बाळ आई, मी थकलेली आहे खरं, पण हा जेव्हा हातामध्ये आलं ना बाळ, त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या आता या सगळ्याचं चीज झालं असं मला वाटतंय. खरंच मला खूप आनंद झालेला आहे. इकडे तोपर्यंत प्रतिमा थोडी गडबडलेली आहे. ती कंटिन्युअसली सायलीला कॉल करते आहे, बाकी सगळ्यांना कॉल करते, कुणीच कॉल उचलत नाहीये, म्हणून आता तिला जरा टेन्शन आले. आणि त्यानंतर ती आता एकदम पॅनिक झालेली बघून रविराज म्हणतात, काय ग काय झालं? यावरती आता प्रतिमा सांगायला लागते, अहो बघा ना, मी सायलीला फोन केला तर तिने फोन उचलला नाही, कल्पनाला फोन करते ती उचलत नाहीये, कुणीही फोन उचलत नाहीये, मला आता जरा टेन्शनच आले. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तितक्यात कल्पनाचाच फोन इकडे आलेला आहे, तो म्हणजे प्रतिमाला. आणि प्रतिमाला ती सांगते, अगं प्रतिमा, आजी आजोबा झालो आपण, अस्मिताला मुलगा झाला, त्याच गडबडीमध्ये होतो, अस्मिताची डिलिव्हरी झाली. असं म्हटल्यावर ती प्रतिमा आणि रविराज खूपच खुश होतात. अभिनंदन अभिनंदन असं म्हणत त्यांचं कौतुक करायला लागतात. आणि प्रतिमा विचारते, कशी नॉर्मल झाली ना डिलिव्हरी? यावरती मग आता इकडे सांगायला लागते कल्पना, हो हो, एकदम नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. आणि त्यामुळे प्रतिमाला आता खूपच आनंद झालेला आहे आणि प्रतिमा खूपच खुश झालेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते, चला, काहीही झालं तरी सुद्धा आतापर्यंत अस्मिताचा काय तो निकाल लागला असेल. एकदा का अस्मिताचा निकाल लागला ना, की मग आपल्याला काही टेन्शन नाहीये. हे सगळेजण तिकडे आता बिझी राहतील आणि आता इकडे मी कोण, काय कोण शोधण्याचा अर्जुन आणि सायली यांना अजिबात कोणताही हे मिळणार नाहीये. बरं झालं, आता मला टेन्शनच नाहीये. पण तिचं हे सगळं प्लॅनिंग फिसकटतं ज्यावेळेला तिला आता फोन आलेला आहे, तो म्हणजे इकडे अश्विनचा. आणि अश्विन म्हणतो, तन्वी, खूप आनंदाची बातमी आहे. यावरती ती सांगते, काय काय झालं, अस्मिताचं काय झालं? यावरती आता तो सांगायला लागतो, अस्मिता ताईला मुलगा झालाय आणि अस्मिता ताई सुद्धा एकदम सुखरूप आहे. असं म्हटल्यावरती, काय काय, अस्मिता सुखरूप आहे? असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो, ओ, अगं का तुला अचानकचा धक्का का बसला? यावरती ती म्हणते, नाही नाही, अरे म्हणजे इथे असताना काय अवस्था झाली होती ना, म्हणून. बरं झालं अस्मिता ताई सुरक्षित आहे, याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असणार? आता मात्र प्रियाचे धाबेदार आणलेत. प्रिया विचार करते, अरे देवा, नाही नाही, असं जर का झालं, ही अस्मिता सुरक्षित असेल तर अर्जुन सायली पुन्हा एकदा माझा शोध घ्यायला लागतील आणि मग मात्र माझं काही खरं नाहीये. कसं करू, काय करू? तिला आता टेन्शनच आलंय. इकडे सायली इतकी खुश आहे आणि इतका आनंद झालाय, म्हणून सर सांगू, मला मला खरंच आनंद झालेला आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, मला असं वाटते की ही बातमी सचिन भाऊजींना कळवायला पाहिजे. त्यावरती अर्जुन म्हणतो, काय सचिनला? आणि काय लायकी आहे का त्याची?
काही गरज नाहीये त्याला आता ही बातमी कळवण्याची. काहीही झालं तरी सुद्धा अगं आपल्या बायकोला मूल झालंय आणि आता हा त्याच्या गर्लफ्रेंड सोबत लपून बसलाय. खरं तर त्याला आम्ही काल शोधण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण पण कुठेच सापडला नाही. सायली म्हणते, "जाऊ दे ना सर, उगाचच कशाला तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेताय. स्वतःला त्रास करून काय होणार आहे?" यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "ते काही नाहीये. त्याला काही कळवायची गरज सुद्धा नाहीये. काही गरज नाहीये. त्याची लायकी नाहीये." असं म्हणत अर्जुन आता खूपच चिडलेला आहे. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता सचिन घडलेल्या घटनेचा शोध घेतोय किंवा विचार करतोय. कशा पद्धतीने साक्षीने त्याच्यासोबत वागली, कशा पद्धतीने साक्षी आता एकदम हायपर झाली होती आणि हायपर झालेल्या साक्षीला हँडल करणं हे आता दिवसेंदिवस कठीण आहे. हिला सोडून इथून जाणं पण कठीण आहे. कारण जोपर्यंत ते दागिने आपल्या हातात येत नाहीयेत ना, तोपर्यंत मी इथून कुठून जाणार नाही. एकदा का तिचे दागिने हातात आले, ते दागिने हातात घ्यायचे आणि त्यानंतर मग इकडून पसार व्हायचा असा सचिनचा प्लॅन आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे साक्षी येते आणि "काय झालं सचिन? अरे कसला विचार करतोयस? मला इथे येऊन खूप छान वाटतंय. इतक्या दिवसांनी मी आता माझ्या अण्णांच्या घरामध्ये आहे ना, तर मला खरंच खूप, खूप, खूप आनंद झालेला आहे. काय सांगू तुला? आपण आता थोडे दिवस जरा इथे राहिलो तर चालेल का?" यावरती आता इकडे सचिन मनातल्या मनात विचार करतोय, "माझ्याकडे काही ऑप्शन आहे का? माझ्याकडे काहीही ऑप्शन नाहीये. त्यामुळे मला इथे राहायलाच पाहिजे." आणि तो म्हणतो, "ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये." नाहीतर डोक्यावरती पुन्हा आता मार बसण्यापेक्षा इकडे सायली घरी आलेली आहे आणि अस्मितासाठी काहीतरी साजूक तुपातला शिरा वगैरे बनवायचा तिचा विचार आहे. आणि त्याच वेळेला ती विमलला सांगते, की "मी शिरा बनवते आणि मी घेऊन जाते हॉस्पिटलला." म्हणजे जरा आता आई आणि म्हणजे बाबांना दोघांनाही मला घरी पाठवता येईल. यावरती आता लगेचच सांगायला लागते विमल, "तुम्ही त्यांना घरी पाठवलत ना, तरी सुद्धा त्या काही घरी येऊन आराम करतील असं मला तर वाटत नाहीये. त्यामुळे त्या तिथेच बाळाच्या जवळ राहणार आहेत." यावरती मग आता ती सांगते, "असू दे, काहीही झालं तरी सुद्धा त्यांना घरी जरा आराम करायला किंवा फ्रेश व्हायला पाठवायलाच पाहिजे." बरं, असं सगळं म्हणत असताना इकडे तोपर्यंत अर्जुन सांगतो, "काय करतेस काय तू बायको? मी सुद्धा तुला मदत करतो." यावरती सायली म्हणते, "मदत?" त्यावरती तो म्हणतो, "हो, हो, मी तुला मदत करणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा." यावरती सायली म्हणते, "तुम्ही बाजूला उभे राहा. लुडबुड करू नका. इतकीच फक्त तुम्ही मला मदत करू शकता." असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया आले आणि खरं सांगू का सायली, तर आता मला इतका आनंद झालाय ना, म्हणजे अस्मिताला बाळ झालं या गोष्टीच्या पेक्षा जास्त आनंद कोणता असणार? यावरती मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, "तू विमल ताईंना मदत कर." ती सांगते, "मी तुझी मदत करते ना. तुला काय बनवायचंय?" ती सांगते, "नाही, नाही. मी बनवते काय बनवायचं ते. तू विमल ताईंना मदत कर." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे प्रिया विमलसोबत कपडे वाळत घालायला बाहेर जाते. बरं, तोपर्यंत आता मात्र सायलीच्या डोक्यामध्ये घडलेला सगळा प्रकार असा पिक्चरसारखा दिसत असतो आणि त्याच वेळेला पिक्चरसारखा हा प्रकार दिसत असताना इकडे तोपर्यंत तिला अस्मिताच्या सोबत जे काही झाले ते सगळं आठवत असतं आणि त्याच वेळेला सायलीला खूपच टेन्शन येलेलं असतं. तोपर्यंत इकडे अर्जुन तिला म्हणतोय, "काय गं बायको, काय झालं?" यावरती ती आता काहीच बोलत नाहीये आणि डोक्यामध्ये फक्त सचिनचा विचार आहे. अर्जुन तिची मदत करतोय त्यावेळेला सायली सांगायला लागते, "मला खरंच कळत नाहीये, की आता इकडे अश्विन म्हणजे इकडे आता सचिन भाऊजी कुठे बसलेले आहेत? म्हणजे मला कळतच नाही, दडून बसलेत. त्यांना यायला नको का? आपल्या बायकोची त्यांना काहीच काळजी वाटत नाहीये का?" असं आता ते विचार करत असताना इकडे अर्जुनला तो विषय पण नको असतो. अर्जुनला सचिनचा अजिबात विषय नको असतो. इकडे तोपर्यंत कल्पना आणि प्रताप हे दोघं जण अस्मिताची काळजी घेतात. अस्मिता म्हणते, "तुम्ही एक काम करा ना, घरी जा. कालपासून तुम्ही इथेच आहात. तुम्हाला दगदग झाली असेल." यावरती प्रताप म्हणतो, "अजिबात नाही हां. बाळाला सोडून एक क्षण कुठे जाण्याचा आमचा विचार नाहीये. तू आम्हाला इथून काही पाठवू नकोस, इतकं मात्र कर." असं म्हणत सगळेजण खूप खुश असताना त्याच वेळेला अर्जुन आणि सायली सुद्धा यायला लागतात आणि त्यावेळेला अर्जुन सायली येतात. त्यावेळेला मग आता सायली म्हणते, "काय म्हणतोय आमचा भाचा? कसा आहे?" असं म्हणत ती आता बाळासोबत खेळत आहे. तोपर्यंत मग आता कल्पना सांगते, "सायली, तू थोडा वेळ इकडे थांब. मी घरून फ्रेश होऊन येते." यावरती सायली सांगते, "अजिबात थोडा वेळ नाही, भरपूर वेळ मी इकडे आहे. तुम्ही जा, फ्रेश होऊन या आणि त्यानंतर मग आता मी येईनच." इकडे तोपर्यंत कल्पना आणि आता प्रताप
हे दोघं जण घरी आलेत आणि दोघं जण खूपच खुश आहेत. तितक्यात तिकडे प्रिया कपडे वाळत घालून आले आणि त्यावरती मग आता तिला कल्पना सांगत आहे, "अगं तन्वी, बरं झालं तू इकडे आलीस ते. मला एक सांग ना, म्हणजे आता तू ह्या इथे कोपऱ्यात पाणी सांडलंय बघ, ते जरा पुसून घेशील का?" यावरती ती म्हणते, "हो, हो, घेते ना." विमल म्हणते, "हो, तन्वीताई तर आता कामात एक्सपर्ट झालेल्याच आहेत." आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया, की "खरंच मला इतका, इतका आनंद झालाय ना, मी सुद्धा बाळाला बघायला चाललेलीच आहे." यावरती प्रताप म्हणतो, "काय गं, मग काल कुठे होतीस?" यावरती आता कल्पना म्हणते, "जाऊ दे हो, काय चाललंय तुमचं? बरं तन्वी, तू चाललीच आहेस ना, थोडंफार सामान घेऊन जायचंय. म्हणजे हे सामान अस्मितापर्यंत पोहोचवायचंय. 3 दिवस ती तिकडे राहणार ना आता हॉस्पिटलला म्हणून." यावरती प्रिया म्हणते, "चालेल, मी हे सामान घेऊन जाते. म्हणजे कसं आहे ना, मी जाणारच आहे, तर हे सामान घेऊन जाईन." असं म्हणत प्रिया आता घरी जायला निघालेली आहे. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना प्रिया विचार करते, आता ह्या हमालक्याच करायच्या बाकी राहिल्या होत्या. प्रिया आता सगळं सामान घेते आणि इतकंच सामान, 2 पिशव्या भरून, बॅग भरून सामान असतं. त्यावरती कल्पना सांगते, "अगं हो, इतकं तर असणारच ना सामान. म्हणजे अस्मिताला 3 दिवस तिकडे काय लागेल सांगू शकत नाहीये." इकडे तोपर्यंत मग आता अस्मिता शिरा खात असते आणि त्यावेळेला सायली आता सांगायला लागते, "अस्मिताबाई, साजूक तुपातला शिरा केलेला आहे बरं का." यावरती अर्जुन म्हणतो, "एकट्या तिने नाही हां, मी मदत केलेली आहे." यावरती आता इकडे अस्मिताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती म्हणते, "बायको काहीतरी करणार आणि अर्जुन मदत करणार नाही, असं कधी होईल का? खरंच तुमचं नातं आता किती छान आहे." आणि त्याच वेळेला अस्मिताला सचिनची आठवण येते आणि ती इकडे-तिकडे पाहायला लागते. सचिन आता का नाही आलेला आहे? किंवा आता तो अशा पद्धतीने का वागतोय? आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, "तुम्ही चिंता करू नका. काही झालं तरी सुद्धा सगळं काही ठीक होणार आहे. काळ हे सगळ्याला औषध आहे आणि त्याच वेळेला तुम्ही आता अजिबात चिंता करू नका." आणि असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुनला राग आलाय. प्रियाजी आता अस्मिताचं सामान घेऊन अस्मिताकडे जायच्या ऐवजी सदामैनाकडे आले आणि सदामैनाच्या समोर एक प्रस्ताव ठेवलाय. आत्ताच्या आत्ता तुम्हाला पनवेल सोडायला लागेल. त्यावरती ते म्हणतात, "काय वेड लागले का? हे सगळं आमचा इथला सेटअप घेऊन आम्ही कुठे जाणार?" यावरती प्रिया म्हणते, "हो, हो, तर तुमचा इथला सेटअप फार मोठा आहे. दुकान तुमचं बाहेर आहे ना आणि त्या दुकानात दिवस-रात्र रांगा लागलेल्या असतात. म्हणून तुम्हाला पनवेल सोडता येत नाहीये. ते काही नाहीये. इथे काय फुटकी दमडी तुम्हाला भेटत नाहीये. पण मी तुमची राहायची सोय केली. या पत्त्यावरती जायचं आणि हे पैसे, जर इतके पैसे महिन्याला भेटण्याचे बंद झाले ना, तर काय होईल हे लक्षात ठेवा. इतके पैसे महिन्याला हवे असतील ना, तर मी सांगते त्या ठिकाणी जा." आता सदामैना पैसे म्हटल्यावरती काय, कुठेही जगाच्या पाठीवरती जायला तयार होतात आणि त्यांची सोय तर इकडे प्रियाने केलेली असते आणि प्रियाने सोय केल्यामुळे मग काय, मग आता तिला काहीच प्रॉब्लेम येत नसतो. मग सदामैना पनवेल सोडून निघालेत. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली चर्चा करत असताना सायली सांगते, "खरं तर मला हे अस्मिताताईंना अजिबात सांगायचं नव्हतं, पण नेमकी प्रिया त्यांना घेऊन आली." त्यावरती अर्जुन म्हणतो, "1 मिनिट, मला असं वाटतंय की प्रियाने हे मुद्दामच केलेलं असेल. म्हणजे आता तिला तिच्यावरचा आपला फोकस हलू द्यायचा असेल ना, म्हणून जर का अस्मिताबाईच्या जीवाशी ती खेळतीये, तिची तब्येत बिघडली की आपण या सगळ्यात बिझी होऊ आणि मग मात्र आता हे सगळं सगळं तिला म्हणजे आपला फोकस डायव्हर्ट करता येईल. म्हणजे आता ही प्रिया इतकी कपटी असेल असं खरंच मला वाटलं नव्हतं. इतका कपटीपणाचा ही आता कळस करतीये ना." यावरती लगेचच आता मात्र सायली सांगायला लागते, "खरंच आहे हे. म्हणजे प्रिया कोणत्याही पातळीला जाऊ शकते." असं म्हणत असतानाच हे सगळं चालू असताना इकडे प्रिया आलेली आहे. प्रिया सामान घेऊन ज्या वेळेला आता आतमध्ये जात आहे आणि त्याच वेळेला नेमकं आता प्रियाला एक माणूस धडकतो. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाहीये, तर तो माणूस आहे सँडी, प्रियाचा एक्स बॉयफ्रेंड. आणि प्रियाला सगळं सगळं आठवतं. त्याच वेळेला आता ती त्याला सांगायला लागते, "काय रे, तू काय माझा पाठलाग करतोयस का?" तो सांगतो, "काय बोलतेस तू तन्वी? प्रिया, मी काय तुझा पाठलाग करायला आलोय का?" यावरती ती म्हणते, "मी तुला ओळखते ना. तुला आता म्हणजे श्रीमंत होण्यासाठी काय काय करायचंय ते तू करशीलच." यावरती तो म्हणतो, "आणि मी काय तुला ओळखत नाहीये? तू सुद्धा श्रीमंत होण्यासाठी काय काय करू शकतेस ते." त्या दोघांचं हे कन्व्हर्सेशन होतं. प्रिया सांगते, "तुला माहित नसेल, सुभेदार फॅमिलीची सून आहे मी.
माझ्या मागे मागे करण्याचा प्रयत्न करू नको, महागात पडेल तुला सँडी, असं म्हणत प्रिया सामान घेऊन निघून जाते. पण सँडीला सायली पाहते आणि ती आता अर्जुनला प्रियाचा हा बॉयफ्रेंड आहे, नेहमी त्याच्या बाईकवरती फिरायची असं म्हणते. त्यावरती अर्जुन म्हणतो, ह्याला तर गाठलंच पाहिजे, याच्याकडून खूप माहिती मिळेल. मग लगेचच ते दोघं जण त्याला गाठतात, एका कॅफेमध्ये भेटतात. एका कॅफेमध्ये भेटल्यावरती आता इकडे सँडी प्रियाबद्दल सगळं सांगतो. प्रिया ही एक अशी मुलगी होती की श्रीमंत मुलांना फसवून पैसे हे करायची, तिला पैसा म्हणजे सर्वस्व. आता सँडीकडूनच प्रिया ही तन्वी नाहीये या गोष्टीचा पुरावा मिळणार असतो. इकडे तोपर्यंत फोन आलेला आहे अस्मिताचा, तो म्हणजे सचिनला, आणि तो सांगतोय मी तुला कॉल बॅक करतो. आणि नेमकं साक्षी हे ऐकते, चिडते, हातामधलं भांड आपटते. तोपर्यंत सदा मैनाच्या घराच्या इकडे अर्जुन सायली येतात आणि पाहतात तर काय, सदा मैना फरार. दोघांनाही मोठा धक्का बसलेला आहे.